आज त्यासोबत आम्ही अनेक करार तर केलेच, पण आज एक महत्वाचा या ठिकाणी एक पॅनल झालं, ज्या पॅनलमध्ये विशेषतः जो काही माननीय प्रधानमंत्री मोदयांनी इंटरनॅशनल सोलर अलायन्स केलेला आहे, या इंटरनॅशनल सोलर अलायन्स च्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांनी काय काम केलं, तर त्यामध्ये महाराष्ट्राची स्टोरी मला प्रेझेंट करायची संधी मिळाली आणि त्यात झिम्बाब्वे असेल किंवा केंद्र सरकार असेल यांनी महाराष्ट्राचं जे मॉडेल आहे ते मॉडेल त्या ठिकाणी अप्रिशिएट केलं. ज्या प्रकारे आपण शेतकऱ्यांकरता वेगळी कंपनी तयार करून 16,000 मेगावॅट डिस्ट्रीब्युटेड पॉवर सप्लायची योजना तयार केली. दुसरीकडे आपण देशामध्ये जेवढे सोलर वॉटर पंप्स लागले शेतकऱ्यांचे, त्यात 60% एकट्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी लावले. आपण त्याच्यात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील गेलो कमीत कमी वेळात करण्याकरता. यासोबत रूफटॉप सोलरमध्ये आपण 4,000 मेगावॅट केलं. जे काही आपल्या ॲडिक्वसीचा आपण कॅपिटल ॲडिक्वसी प्लॅन तयार केला, त्यातनं पुढच्या काळामध्ये 2030 सालापर्यंत आपण 52% आपली जी वीज आहे ही रिन्युएबल सोर्सेसमधून येणार आहे. या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी दाखवल्या आणि इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे जे प्रमुख आहेत त्यांनी देखील सांगितलं की महाराष्ट्राचा जो केस स्टडी आहे हा अन्य देशांना देखील आम्ही त्या ठिकाणी देऊ. त्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्राकरता ही अत्यंत गौरवाची अशा प्रकारची बाब आहे. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज गुंतवणुकीचे करार झाले आहेत, स्ट्रॅटेजिक करार झालेले आहेत आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राकरता अतिशय चांगला दिवस होता. पण साधारण सर या सर्व करारांमधून कितीपर्यंत